सर्व बंधू भगिनींना नमस्कार. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरीचे पूजन करतात. ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचे रूप मानले जाते. ज्येष्ठा म्हणजे मोठी म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी म्हणतात. ज्येष्ठा गौरीला विवाहित महिलांचे प्रतिनिधी मानले जाते. यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन रविवार, ज्येष्ठा गौरी पूजन सोमवार आणि गौरी विसर्जन मंगळवार म्हणजे 30, 1 आणि 2 तारखेला हा सण साजरा केला जाणार आहे. चला आज ऐकूया कहाणी ज्येष्ठा गौरीची. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तरी काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन. मुलं तिथून उठली. बापाकडे आली. बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील. बापांना घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबापुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरणं बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याचा पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणांना हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाचा 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणांना म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुणाबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि आंबिले करता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठा नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळीजण आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली. घावन घातलं देवाला कर, नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसा सुटला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं ऐकलंस का? आजीबाईला नाव घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलाबाळांसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता ओट आणि तुला जितका गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यानं दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींचे नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझ्या घोटा भरेल. त्याचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या वासरासुद्धा धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेलं. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोस्ता कशा करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग. गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोट्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बर म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याचं पाळी जावं. 2 खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनघोट, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी.
जीव घालावा. संध्याकाळ हळदी कुंकू वाहून बोलवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही साठाउतराची कहाणी. पासाउतरी, देवाची दारी, गाईच्या गोठी, पिंपळाचा पारी, सुफळ संपूर्ण.